रोजी वृंदावन कॉलनी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत आणि परिसरातील नागरिकांच्या हातून आज नवीन रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम दुपारी 3 वाजता आपण इथे पार पडला आहे। या कार्यक्रमासंदर्भात रहिवासी सगळे आज उपस्थित आहेत। या नवीन रस्त्याचं भूमिपूजन करत असताना सगळ्यांना आनंद झाला ना? कारण इथं खूप मोठी अडचण होती। पहिला मुद्दा होता आमचा अतिक्रमणाचा, अतिक्रमणानंतर आता दुसरा मुद्दा होता हा रस्त्याचा, आणि आता लवकरात लवकर आचारसंहिता की निवडणुकाचा हा कार्यक्रम जाहीर होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही आज रोजी दुपारी 3 वाजता हा सगळा कार्यक्रम इथे नियोजित केलेला होता। या प्रसंगी एक म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की खूप त्रस्त होतो आपण सगळेजण, बरोबर आहे। माननीय आयुक्त साहेबांच्या माध्यमातून आम्हाला 75,000 रुपये हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। सटाणा रोड ते वृंदावन कॉलनी चौकापर्यंत, गाड्या भवनापर्यंत असा हा रस्ता आहे आपला, आणि याचा उद्यापासून आपण लवकरात लवकर शुभारंभ करणार आहे। मला एकादशीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज आमचा जो सगळ्या लोकांचा संघर्ष साफल्य झाल्यासारखा होतोय। आमच्या सर्व रहिवाशांनी गेल्या 25 वर्षापासून जो संघर्ष केला त्याला आम्हाला सर्वप्रथम जी राजकीय साथ जी दिली मदन बाप्पू आणि गायकवाड परिवार तसेच सर्व नगरसेवकांनी, त्यात विशेष आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे विशेष मी आभार मानतो। तसेच आयुक्त मालेगाव महापालिकेचे आयुक्त साहेब, नंतर रवींद्र जाधव साहेब आणि आपले छावणी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांनी आम्हाला सर्व जे सहकार्य केलं, त्या व्यतिरिक्त जे आमच्या कॉलनीच्या वतीने जे शाब्दिक काही चकमकी झाल्यात, काही आमच्या वरिष्ठांचे तसेच बापूंचेही मन दुखवले गेले असतील, काही आम्ही बोललो असेल, तर मी कॉलनीच्या सगळ्यांच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि त्यांनी जे संकल्प जो आम्ही घेतला होता, विशेषतः कामाचा अंतिम वर्ग केदारनाथजी कपडे यांनी जे 25 वर्षापासून हे करत होते, आणि विशेष जे मनावर घेतलं ते महावीरजी भाटिया यांनी जे समर्पण आहे ते समर्पण म्हणजे न होतो ना भविष्यातही 25 वर्षाचा संघर्ष आज आम्ही ह्या संघर्षामध्ये आज आमची नवीन पिढी सुद्धा ही आज याच्यामध्ये हे आहे, ह्या सहभागी आहे काय, जेणेकरून पुढच्या पिढीला हा त्रास आमचा होणार नाही। परत एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।